पण बसलेले आहे. हे बघा मस्त आलू वांग्याची भाजी, वरण, काकडी, कांदा, बिट्ट्या. त्यानंतर आमचे बापू बसलेले आहे मस्त पैकी. हे बघा कसे बेसनही आहे, भाकरही आहे, बिट्ट्याही आहे. आणि आमच्या स्वातीताई पहा काय ताई कसे वाटत आहेत बिट्ट्याचं जेवण तुम्हाला? एक नंबर सांगा. आज दुवादशी ताईच्या स्टॉलवर सोडलेली आहे. एक नंबर झालेला आहे बिट्ट्या आणि वांग्याची भाजी. हो ना प्रतिम. आणि आमच्या ह्या ताई आहे खरंच खूप सुंदर मस्त बिट्ट्या बनवतात आणि यांच्या हाताला तर खरंच खूप छान चव आहे. म्हणजे जर समजा ह्या जर मुघल काळात असते ना तर त्यांनी डायरेक्ट म्हटलं असतं ये बाई के हात काढ दो. म्हणजे खरंच. आणि हे म्हणजे असं नाही आहे की मी व्हिडिओ बनवते म्हणून मी त्यांची तारीफ करते. मी कालपासून 2 दिवस झाले मी जेवण करते इथं आणि खरंच खूप सुंदर हा स्वयंपाक करतात. म्हणतात ना एकाच्या हातामध्ये अन्नपूर्णा असते, ती जी अन्नपूर्णा आहे ना खरंच त्यांच्या हातामध्ये आहे ती. आणि खूप सुंदर स्वयंपाक करतात. मी 2 दिवस झाले मी इथं जेवण करते ना. कालची पण भाजी खूप छान केली होती त्यांनी आणि आजचा तर खास मेनू आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर माऊली ग्रँड एक्झिबिशनमध्ये सिद्धार्थ मंगलम दसरा मैदानच्या समोर बडनेरा रोड तुम्ही इथे येऊन अवश्य भेट द्या. आणि आजचा जो हा बेत आहे तुम्ही घेऊ शकता आणि छानपैकी मनसोक्त आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन या तुम्ही इथं. माऊली ग्रँड एक्झिबिशनमध्ये आज जेवण करायचं असेल घरून फक्त शॉपिंगला यायचं, आतमध्ये शॉपिंग करायची आणि इथं येऊन जेवण करायचा बस. आणि आमच्या हा काकू आहे अवश्य भेट द्या. एकदा तरी येऊन आज जेवण करून तुम्ही जा म्हणजे जाच. हां ताई आरतीताई रोडगे तुम्ही ऑर्डर पण घेता का? हो. अच्छा म्हणजे बर्थडे असो लग्नाचा वगैरे सगळंच का? सगळे ना. आणि फार रेट पण यांचे फार कमी असतात. खूप काही हाय लेवलचे रेट नाही आहे. सर्वसाधारण माणूस इथं येऊन याचा आनंद घेऊ शकतो आणि सगळ्याच गोष्टी इथं खूप छान पद्धतीनं दिल्या जातात. आणि बघा आमच्या स्वातीताई तर बिलकुल मग्न झालेल्या आहेत जेवण करण्यामध्ये. काय आणि मला तर वाटते स्वातीताई फक्त इथंच चांगलं जेवण करत असतील कारण त्या हे तुम्ही त्यांना बघू शकता. म्हणजे काय म्हणतात त्याला तब्येतीची खूप काळजी घेणार आहे. पण इथं आल्यानंतर त्या पाहत नाही आपली तब्येत वाढणार की कमी होणार. बघा खूप सुंदर असं बनवलेलं जेवण आहे. आणि मेन म्हणजे आता बस झालं मी व्हिडिओ स्टॉप करते कारण माझ्या तोंडाला सुटत आहे पाणी आणि मी जेवण करणार आहे आता छानपैकी रोडगे.